आई बाबा थँक्यू. आज तुम्ही नसता तर आलाप समोर आणि गंधार दादांसमोर माझं मूळ रूप आलं असतं. माझं सत्य समजू नये म्हणून तुम्ही खरंच खूप प्रयत्न केलेत. अगं मी काहीच नाही केलं, एवढे प्रयत्न हिने केलेत. आई एक विचारू? काय? तुम्ही ठरवलं होतं माझ्याबद्दल आलापला सगळं सांगून टाकायचं. किचन मध्ये तशी संधी सुद्धा चालून आली होती तुमच्या समोर. मग तुम्ही मला का वाचवलं? जुई, तू जन्माने जरी इच्छाधारी नागिण असलीस ना तरी तुझ्यात माणुसकी आहे आणि हे जाणवलंय मला. प्रत्येक नातं जपण्याची तुझी धडपड मी स्वतः पाहिलीये. घरातल्यांसाठी इतकं करत असतेस तू, पण कधीच कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नसते तुला. ज्या मनाने आलापला तुझं सत्य सांगण्याचं ठरवलं होतं ना मी, ते मनच तू जिंकून घेतलंस ग. त्यामुळे माझा नाईलाज झाला बाळा. आई, समजून घेणारे सासू सासरे तर अनेक असतात, पण तुम्ही दोघं खरंच माझे आई बाबा झाला. माझी एवढी मोठी चूक तुम्ही मोठ्या मनाने विसरून गेला. अगं मन तर तुझं मोठं आहे जुई, आणि हे सगळं तू तू निवडलं नाहीयेस. जे घडलंय ते तू तुझ्या परीने सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतेस. आई, अगं मला आत कुठेतरी खात्री होतीच की तू जुईची बाजू नक्की समजून घेशील. खूप बरं वाटलं. आई, तुम्ही आलापला माझ्याबद्दल सांगणार याचं खूप टेन्शन आलं होतं मला. दिवस रात्र मी त्याचाच विचार करत होते. पण आज माझ्या सासरी मला दुसरी आई मिळाल्याचा खूप आनंद आहे. थँक्यू सो मच आई. जुई बाळा, माझं जरा ऐकून घे. आलापपासून आपल्याला ही गोष्ट फार काळ लपवता येणार नाहीये. आज ना उद्या आलापला ही गोष्ट कळणारच आहे. फक्त ती आम्हाला जशी कळली तशी कळण्यापेक्षा तू स्वतः त्याला हे सगळं सांगावंस असं मला वाटतं. तुम्हा नवरा बायकोच्या मध्ये मी पडणं मला बरोबर वाटत नाहीये. आई, आलाप यावर कसं रिएक्ट होईल मला मला भीती वाटते. ए जुई, वेडाबाई, अगं घाबरू नकोस. आई बाबा आहेत ना तुझ्या बरोबर. हे बघ जुई, आलापला हे सगळं कळल्यावर तो त्याचा निर्णय घेईलच. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं कळल्यावर आलापचा निर्णय काहीही असला ना तरी आम्ही दोघं नेहमी तुझ्या सोबत असणार आहोत. आलापपासून आपल्याला ही गोष्ट फार काळ लपवता येणार नाहीये. फक्त ती आम्हाला जशी कळली तशी कळण्यापेक्षा तू स्वतः त्याला हे सगळं सांगावंस असं मला वाटतं. हे सगळं कळल्यावर आलापचा निर्णय काहीही असला ना तरी आम्ही दोघं नेहमी तुझ्या सोबत असणार आहोत. क्या मैडम, आज आपकी आंखों में हमें शरारत दिखाई दे रही है. क्या बात है? बाय द वे, तू काही बोलायच्या आधी मला तुला सांगू दे, आज तू एवढी गोड दिसतेस ना, एवढी गोड दिसतेस ना की मला कामाला जायची अजिबात इच्छा नाही. आलाप, मला थोडं इम्पॉर्टंट बोलायचंय तुझ्याशी. मग बोल ना वाईफी, ऐकतोय मी. आलाप, मी आलाप, काय झालं?
बापरे, आरशात माझं खरं रूप दिसलं की काय आलापला. खूपच चुकीच्या पद्धतीने समोर आलं माझं मूळ रूप आलाप समोर. आला बरे, पालच तर आहे. मला वाटलं काय आहे. मी घालवते तिला. सांभाळून. गेली. मला किती घाबरतोस पालीला. अगं जुई, तुझ्यासाठी ती फक्त पाल असेल, पण तुला माहितीये ना, मला कुठल्याही रेप्टाईलला बघितल्यावर डायनोसॉर बघितल्यासारखी भीती वाटते. हो, तो मुलगा सरपटणाऱ्या प्राण्यांना एवढा घाबरतो, त्याला मी कसं सांगू की मी एक नागिण आहे. कसं एक्सेप्ट करेल तो मला. हो हो चल, सोडतो ग बाई तुला. सोडावंच लागेल. आता यांचं काय झालं? हॅलो आला, अरे जरा गाडीची चावी दे ना. हो दादा, एक मिनिट हा. पण दादा, कुठे चाललायस? अरे प्राजक्ता घर सोडून चालली आहे, तिला आईकडे सोडून येतो. अच्छा. भांडला बिडला नाहीस ना हिच्याशी? नाही नाही, याशी अचानक निघाली म्हणून विचारलं. अहो, बाबा भांडण झालं तर ही मला घरातून काढेल ना, ही का जाईल? तर मी सोडून येतो. बाबा, असू दे, असू दे. दादा, अरे तू मगाशी काय म्हणत होतास? ते जाऊ, पेट्रोल आहे ना गाडीत? हो आहे. तुला गाडी लागणार आहे एखाद 2 दिवस? नाही, असं काही नाही का? अरे मी हिच्या आईकडे एखाद 2 दिवस राहीन, विचार करतो. हा चल चल, मी येतो. आई येतो. चला, मी पण निघतो, ऑफिसला जायचंय. जुई, हे बघ, गंधार आणि प्राजक्ता आज घरी नाहीयेत. संध्या तर गावीच गेलीये आणि उद्या सुद्धा 2 दिवस त्याच्या मित्राकडे गेलाय. हो, म्हणून मला असं वाटतं की असा दिवस तुला पुन्हा नाही मिळणार. आज धीर करून आलापला सगळं सांगून टाक. जुई बाळा, हे ठेव तुझ्याकडे, असू दे. अहो माधव साहेब, मीठ कशाला? अहो जुई जेव्हा आला आपला स्वतःबद्दल सगळं सांगेल तेव्हा त्याचा विश्वास बसणार नाही. हो शक्य आहे. आलाप कसा रिॲक्ट होईल हे आपण सांगू शकत नाही ना. हा, मग त्यावेळी हे मीठ कामी येईल. पण ह्यात एक प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम? आलाप समोर जुई खरंच जर मूळ रूपात आली ना, तर हे सगळं बघून तो प्रचंड घाबरेल. कारण मुळातच आलाप सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरतो. अरे हो, याचा मी विचारच केला नाही. मी काय म्हणतो, आलाप समोर जर का मूळ रूप दाखवायचंच असेल तर जुई फक्त त्याला आरशासमोर घेऊन जाईल ना. आरशामध्ये आम्ही मूळ रूपातच दिसतो. तुम्हाला तर माहितीये माधव साहेब. हो, काय मला हे नेहमीच सवयीचं नसल्यामुळे ना ह्या गोष्टींचा विचारच केला नाही मी. चल, हे मीठ आपण जरा बाजूलाच ठेवू. त्या मी ठेवते. बाबा, हे सगळं आपण म्हणतोय तसंच होईल का रे? आणि आलापला कळल्यावर त्याची काय रिॲक्शन असेल? जुई, हे बघ बाळा, आता तू घाबरू नकोस. काय आहे, आपलं सगळ्यांचं ठरलंय ना की आलापला सत्य सांगायचं. हा, मग आता दडपण घेऊ नकोस, शांतपणे सगळं कर. जुई बेटा, तू त्याच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाहीस म्हणून सांगणारेस ना त्याला. मग त्याला काय वाटेल, तो कसा वागेल याचा अजिबात विचार करू नकोस. तू खरं सांगणारेस आणि खरं बोलल्यामुळे सगळ्यांचा शेवटी फायदाच होतो. आणि खरं बोलणं सोपं नसतं, त्यासाठी हिंमत लागते, जी तुझ्याकडे आहे हे लक्षात ठेव. आणि आम्ही सगळे आहोतच की तुझ्यासोबत. हो बाबा, तुम्ही आहात म्हणूनच हे डेअरिंग करतेय मी. झालं तर मग अगदी निश्चिंत मनानं सगळं काही सांगून टाक.
बाबा सुरुवात कशी करू ना तेच कळत नाहीये. जुई बेटा, अगं सुरुवात तुला करायचीच नाहीये. तर आता प्लॅन असा आहे की जुई आलापला जे काही सांगणार आहे त्याची सुरुवात आमच्या बेडरूम मधून होईल. म्हणजे कैलाशजी आमच्या बेडरूम मध्ये बसलेले असतील, त्यांच्या मोबाईल मध्ये सगळं ते रेकॉर्डिंग झालेलं आहे, ते तिथू बसून ते ऑपरेट करतील आणि ते जे ऑपरेट करणार आहेत ते सगळं ह्या ब्ल्यूटूथ स्पीकर मध्ये आलाप इथे ऐकेल. शेवटचं वाक्य त्याच्यातलं रेकॉर्डिंग मधलं असं येईल, आलाप, मी आज माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं सत्य तुला सांगणार आहे. इथे रेकॉर्डिंग कट होईल. जुई, तू स्वतः आलाप समोर यायचं आणि त्याला खरं खरं काय ते सगळं सांगून टाकायचं. मी काय म्हणते, ह्या रेकॉर्डिंगची वगैरे खरंच गरज आहे का? कसं आहे वैरी की जुई हे सगळं सांगायला घाबरते. या रेकॉर्डिंगमुळे आपली थोडी मदत होईल तिला, एक थोडी सुरुवात केल्यासारखं होईल इतकंच. पण कैलास, हे रेकॉर्डिंग तू आतून का प्ले करणार आहेस? जुई हे सगळं आलापला जेव्हा सांगणार आहे तेव्हा इथे दोघेच असायला हवेत. हे खूप महत्वाचं असणार आहे, म्हणून आसपास कुणीच नको. आणि हा ब्लूटूथ आहे ना स्पीकर, तो मी इथे ठेवणार. याला कनेक्टेड माझा मोबाईल आहे आणि तो मी आतून ऑपरेट करणार. हा बरोबर आहे कैलाशजी. आलाप आला की रेकॉर्डिंग सुरू करायचं. आता हा ब्लूटूथचा स्पीकर तुमच्या मोबाईलशी जोडलेला आहेच, आलाप इथे उभं राहूनच सगळं ऐकेल. अहो पण आलाप आला हे मला कसं कळणार? बेडरूमचं दार बंदच असणार ना. काळजीच करू नका कैलाशजी, मी स्वतः लाईटच्या बटनाजवळ उभं राहणार आहे. आलाप आला की मी सगळे लाईट घालवेल, म्हणजे मग तुम्हाला क्यू मिळेल की आलाप आलाय म्हणून. लगेच तुम्ही रेकॉर्डिंग सुरू करायचं. बाबा मला अजूनही खूप टेन्शन येत आहे. आलापला हे सांगितल्यावर तो हा शॉक हँडल करू शकेल का? आणि आलापची रिएक्शन मी हँडल करू शकेन का? घाबरू नकोस जुई बाळा, हे बघ आता तुला धीर धरावाच लागणार आहे. जुई बाळा, अगं तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या आजूबाजूलाच कुठेतरी आडोशाला लपून बसलेलो असणार आहेत आणि तू सगळं हे आलापला सांगशील त्यावेळेस आम्ही सगळे येऊच ना. पण हा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा जुईने थेट आलापला हे सगळं सांगणं जास्त गरजेचं वाटतं मला. प्रत्येक गोष्टीमध्ये या सगळ्याचा आलापावर काय परिणाम होईल याचा विचार करावा लागणार आहे आपल्याला. हळूहळू जरा जपूनच बोलावं लागेल, कारण शेवटी हा विषय नाजूक आहे. माधव साहेब, खरं आहे तुमचं. चला चला चला, आलाप यायची वेळ झालीये. सगळ्यांनी आपापल्या जागा घ्या. कैलाशजी तुम्ही अगोदर आतमध्ये जाऊन बसा. ऑल दी बेस्ट. हो हो. प्राजक्ता, हे बघ प्राजक्ता, प्राजक्ता असं लहान मुलीसारखं रडू नको. मला ना आता सहन होत नाहीये. प्राजक्ता, अगं तुला काय सहन होत नाहीये? अहो बाबा, हिचं आणि हिच्या आईचं भांडण झालं. काय कमाल करता रे तुम्ही. 2 दिवस आईकडे गेलीस तर आईशी भांडलीस? मी नाही भांडले, आई भांडली माझ्याशी. अहो विचारू नका, नुसतं वाचा वाचा खचा खचा फसा फसा भांडत होत्या नुसत्या. मग काय, रडत रडत बाहेर पडली, आलो इथे. बरं बरं, आता फार काही विचार करू नकोस. लाईट कुठे घालवले? अहो घालवले नाही हो, गेले ते आपोआप. लाईट गेलेत खरंच? काय माहिती अचानक कसे काय लाईट गेले. लाईट गेलेत म्हणजे माधव साहेबांनी सिग्नल दिलेला दिसतोय रेकॉर्डिंग ऑन करायचा. आलाप, खूप दिवस झाले मला तुला एक सांगायचंय, पण त्याआधी तुला आपण पहिल्यांदा कधी भेटलो ते आठवतंय? माझ्या लक्षात आहे तो दिवस. कडपड झालीये बाबा. रेकॉर्डिंग सुरू झाल्यामुळे आता माझ्याबद्दल सगळ्यांना कळणार. लवकर कोणीतरी थांबायला हवं हे. रेकॉर्डिंगचा वगैरे आवाज आहे की काय कुठला? हो ना, आकाशवाणी ऐकल्यासारखं वाटतंय. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये माझ्या ड्रेसवर सांबार सांडलं होतं
आणि तू ते साफ करण्यासाठी मला तुझ्याकडचं पाणी दिलंस. बाबाला हे कसं सांगायचं थांबवायला? थांब बाळा, मी करतो काहीतरी. सगळ्यांनी तुझ्याबद्दल ऐकण्याच्या आत या सगळ्यांचं लक्ष डायव्हर्ट केलं पाहिजे. हॅलो ऐक, हे बघ, मी जरा मेणबत्ती कुठे सापडते का बघू का? हा थांब. त्याच दिवशी खूप आवडला होतास तू मला. मी मेणबत्ती बघतो कुठे मिळते का. कोणीतरी गेलं तिकडे. हॅलो 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 हॅलो. आता मला माझ्या आयुष्यातलं एक सगळ्यात महत्वाचं सत्य तुला सांगायचंय. काय सांगायचंय? आला मी एक अमृता किंवा जुई तर मूळ रूपात आले नाहीत ना. बरं झालं रेकॉर्डिंग बंद झालं, वेळेवर बंद झालं. परत नाग आला. हे आपल्याला घाबरायचंय बरं का आता. ओके डन डन. घाबर. आई ओरडा. ओरडते. मालती 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 जरा कंट्रोल कर, जरा जास्त होते. एकदम साऊथ इंडियन सिनेमा बघितल्यासारखं वाटते. जरा कमी कमी. अगं बाई, नाग नाग. हो मी घाबरले खूप. नाग. काहीतरी कर आणि बाहेर घेऊन जा. काय मनुष्य रूपात असताना कधी ऐकत नाही, या रूपात ऐकते का ते बघतो. थांबा, मी करतो काहीतरी. हॅलो हॅलो काका. हो तुमचा कॉन्फिडन्स बघून तर असं वाटतं की तुम्हीच नाग आहात. हो आहेच मी. हा? आहेच मी ट्रेनिंग घेतलेलं. बाबा कसलं ट्रेनिंग? म्हणजे नागाला न घाबरण्याचं? अरे नाही रे, नागाला कंट्रोल करून पकडण्याचं ट्रेनिंग. वा वा बाबा वा. म्हणजे सासरा असावा तर असा. हो कसं आहे, हा सतत तुमच्याकडे दिसतो नाही का, म्हणून मधल्या काळामध्ये मी शॉर्ट कोर्स करून घेतला. आता बघा मी त्याला कसं हक्कलतो ते. बघा बघा. चल रे बाहेर चल, उगाच कुणालाही घाबरवायचं नाही आता. चल चल बाहेर चल. 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 काहीतरीच काय. अहो काका, अहो त्याला पकडायच्या ऐवजी तुम्ही त्याला हाकला होताय. थांबा थांबा एक मिनिट. हे घ्या हे घ्या हे घ्या. ह्याच्यात पकडा त्याला. शे गाणार, चुप बस. त्यांना काय करायचं ते करू दे. त्यांनी ट्रेनिंग घेतलंय ना. मी आहे ना. चल चल बाहेर चल. 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 बाहेर कुठेतरी सोडतो तुला. बाहेर कुठेतरी सोडतो तुला. तुम्ही येता सोडायला? मी जाणार आहे ना, मग मीच म्हणणार. चल चल बाहेर चल. जाते जाते. ट्रेनिंग ट्रेनिंग ऐकलं, ट्रेनिंग. जातोय बाहेर जातोय. आता त्याला कुठेतरी बाहेर सोडून येतो. बाबा मी पण येते. चल चल तूही चल आता. चल.